मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने श्रवण करणार आहोत मल्हारी सप्तशती। तर मल्हारी सप्तशतीचे पारायणाचे यात अध्याय मी तुम्हाला संपूर्ण माहिती आणि स्तवन वगैरे संपूर्ण काही व्हिडिओ तुम्हाला देणार आहेत। आतापर्यंत आपण गुरुचरित्राचे खूप काही अध्याय ऐकून चुकलो आहोत। पुढे स्वामी चरित्र सारामृताचे पण अध्याय येऊन जातील आणि आज आपण श्री मल्हारी सप्तशतीचे अध्यायांचे पारायण करणार आहोत। तर त्या अगोदर आपण प्रस्तावना वाचून घेऊया आणि श्री स्वामींचं स्तवन करूया अगोदर आणि मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर कोणी नवीन चॅनलला आलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा, लाईक कमेंट्स करा। तुम्ही कुठून कोणत्या गावाहून माझा हे मल्हारी सप्तशती अध्याय ऐकत आहोत, स्तवन ऐकत आहोत स्वामींचं, तर आपल्या गावाचं नाव नाहीतर श्री स्वामी समर्थ नक्की करा। श्री गणेशाय नमो नमः। श्री मल्हारी सप्तशती ग्रंथ वाचकांच्या हाती देताना किंवा काही गोष्टी सांगताना अतिशय आनंद होत असतो। हा ग्रंथ ब्रह्मांड पुराणातील क्षेत्रखंडातून संशोधन करून आपल्या हाती दिला आहे। आपल्या पूर्वाचार्यांनी प्रत्येक कुळाच्या संरक्षणाची, उत्कर्षाची, विकासाची जबाबदारी कुलदेवता व कुलदैवतावर सोपलेली आहे। त्यासाठी वर्षभरात त्यांच्या सेवेसाठी कुलधर्म व कुलाचार नेमून दिलेले आहेत। हेच कार्य श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी नाशिक येथे कित्येक वर्षापासून अवतरित होत आहे। आपल्या जीवनातील या देवदेवतांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्यांच्या सेवा, उपासना पद्धती सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्याचे अमोल कार्य श्री गुरु परंपरेतील सद्गुरू परमपूज्य पिठले महाराज व सद्गुरू परमपूज्य मोरे दादा यांनी केले आहे। तसेच ही सेवा करता यावी या उदांत हेतूने या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले। महाराष्ट्रात सामान्य मराठी मंडळी येळकूट जय मल्हार असा जय जयकार करतात। 7 कोटी भक्त असलेल्या देवा तुला नमस्कार असो असा येळकूट या कन्नड शब्दाचा अर्थ आहे। मार्गशीर्ष मिती शुद्ध 1 पासून तर 6 पर्यंत षडयात्रा नवरात्र हा देव दीपावलीचा उत्सव असतो। या काळात खंडेराव महाराज विश्रांती घेत असतात। नवरात्र उत्सवाप्रमाणे घट बसवतात। देवाऱ्यातील पूजेतील त्यांचा टाकास अभिषेक करून नागवेलीचे पानावर बाजूला ठेवून नंदादीप अखंड तैवेत ठेवतात। कुटुंब प्रमुख 5 दिवस उपवास करतात। मल्हारी सप्तशतीचे 5 किंवा 22 पारायणे करतात। हे 6 दिवसाचे नवरात्र चंपा षडीस कुळधर्म करून पूर्ण होते। दररोज त्यांना भंडारा हळद आवडतो म्हणून भंडारा वाहतात। हा कुलधर्म पौष, माघ, चैत्र व श्रावण या मासातील पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा करतात। बाजरीची भाकरी, नव्या वांग्याची भरीत, पातीचा गांदा, नवा लसूण घालून मुख्य नैवेद्य करतात। याशिवाय पुरणपोळी सुद्धा करतात। भगवान शिवांनी जन्मसामान्याच्या कल्याणासाठी धारण केलेल्या श्री खंडेराव या अवताराची सेवा करून त्यांची कृपा संपादन करतात। ही छोटी खाणी ग्रंथाचा निश्चित उपयोग होईल। प्रत्येक कुटुंबाप्रमाणे नित्यसेवेत रोज 1 किंवा 2 अध्याय अथवा दर रविवारी एक संपूर्ण पारायण व रविवारी उपवास केल्यास कुलदैवताची कृपा लाभून श्री स्वामी सेवेत विशेष प्रगती होण्यास निश्चित मदत होईल। तरी सर्व भाविक सेविकांनी या सेवेचा लाभ घ्यावा। आता आपण श्री स्वामी स्तवन करणार आहोत। तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा। स्वामी महाराज तुमच्या पाठीशी राहतील, अशक्य ते शक्य करतील, सोन्यासारखं आपलं आयुष्य करतील, म्हणून एक लाईक आणि एक कमेंट्स नक्की करा। माझा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करा। श्री स्वामी स्तवन। श्री गणेशाय नमो नमः। श्री सरस्वतीय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री अक्कलकोटी निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मनंद परमसुखद केवलम ज्ञानमूर्ति द्वादितं गगन सदृशं तत्वमस्य दिलक्षम एकम नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्य नेत्र सुहास्य वदनं कथाटोपी चमाला दंड कमंडलूधर
कट्याकर रक्षक त्रैगुण रहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलयुगे श्री स्वामी समर्थ तारक धारक पाही माम पाही माम पाही माम। आता करूया प्रार्थना जय जयाजी अगहरणा परातपरा कैवल्य सदना ब्रह्मनंदा यतिवर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजनतारया अनंतरूपी नटलासी तू अग्री तू पवनम तुम आकाशनम तुम जीवनम तुमची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुझ पैम तुम विष्णू आणि शंकर तुम दाताम तुम इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चिया जगम आणि स्थिरम तूच व्यापिले समग्र तुझ लागी आदी मध्याग्र कोटे नसता पाहता असुनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्क चांचरे शास्त्रतेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुटित झाले सर्व ही मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुखी निश्चित शेनला ख्याती वर्णिताम दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पावया आता इतकी प्रार्थना अनाविजी आपल्या मना कृपा समुद्री या मीना आश्रय देई जे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरोसन इहलोकी सोक्य देवन परलोकी साधन करावे दुस्तर हा भवसागर याचे पावया पैलतिरी त्वत्राम तरणीच्या साचाराम प्राप्तम होवे मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भूली नाना न बदोत तुझ्या कृपे कीर्ती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अगात तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रकटे पै शांती मनी सदा वासे हृदयाभिवान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वासो वृथा विषयाची नसो वासना या मनाते सदा साधू संगमागम तुझे भजन उत्तम तेने होवो हा सुगम दुर्गम जो भव पंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्ग अवलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असून या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागे करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमा। मग एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा आपण जप करूया। श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ। तर आपण एक माळ इथे स्वामी समर्थची केलेली आहे, स्वामी स्तवन केले आणि एक माळ स्वामी समर्थची। आता श्री मल्हारी कवच आपण ऐकूया। श्री स्वामी समर्थ श्री मल्हारी कवच अथ कवच।
प्रथम करावे गणेश नमन, सर्व सिद्धीचे साधन, विघ्ने जाती सर्व पळून, यश कार्यात लाभते शिव मने पार्वतीस, एक देवी मल्हारी कवच, हे गुहागुनी अतिगुह्य अज्ञात आजवरी सर्वांना, पार्वती विचारे शंकराला, सांगा कवच हे हो मजला, काय फळ मिळे जपणाऱ्याला, हे कवच जो जपे त्याला काय फळ मिळे, कैसे करावी साधना, कैसे याचे विधिविधान, कोणत्या प्रकारे अर्चन करे, कैसे होतसे रक्षण, पठन करिता कवचाचे, पार्वतीच सांगे कैलासपती, ऐक प्रिये सावध चित्ते होऊन, कैसी विधिविधान रीती, कवच साधना करावया, शिकास्थानी प्रणवाक्षर, ब्रह्म उदय गीती मस्तकावर, मूर्धस्थानी ओंकार, ललाटी महेश्वर रक्षावे, दोन्ही नेत्र मणिहंत्यास, भूमध्ये भुवनेश्वरास, नासिकेवरी सुदेवेशास, मुखे ओंकारी रक्षावे, शिवन्यासा कंठावरी, पार्वतीस स्कंदावरी, खडगराज बाहुवरी, हातावरी रक्षण त्रिपुरांतक, शंकरन्यासा अंगुलीवरी, चंद्रशेखर हृदयावरी, पिनाकीला जटावरी, दुर्जटी नाभीवरी, रक्षो महादेव उदरासी, रक्षी शैलजापती, कटीस रक्षी त्र्यंबका, माझ्या मांड्यास रक्षी, गुडघे माझे कृतीधारका, दोन्ही जांगा ईश्वराने, घोटे पाळ सापतीने, पायाचे रक्षण ईशाने, सदा सर्वदा करावे जोडून दोन्ही हात, भक्ती भरे स्वादचित्त प्रार्थना, मल्हारी देवास मनोभावे करावी, ऐसे कवच हे मल्हारी, सर्व रक्षक सर्वे तोपरी, नित्य नेमे जपता जरी परत्र कल्याण होते, ऐशा या कवचाने रक्षण व्हावे त्वरेने, म्हणून हृदयी प्रेमाने मल्हारी देव चिंतावे, करिता मल्हारीचे चिंतन अधिव्याधी जाती पडून, जवळ येती कदापि न भूत प्रेत पिशाच, कृष्ट गळू द्वद्रू रोग इत्यादी महाबलिष्ठ रोग, नष्ट होती महारोग, चिंतिता मार्तंड भैरवासी, प्रतिचार 3 दिवसांचा, ताप उचकी नाशांचा, उपाय एक हाये साचा, चिंतन मार्तंड भैरवाचे, मस्तक शूळ निरसोनी जाई, रणदूत विवादे विजय होई, सर्व कार्य सफल होई, मार्तंड भैरव चिंततिता, घनघोर वनामध्ये व्याघ्र सिंहादी श्वापदे, त्याची बाधा कधी नव्हती, चिंतिता मार्तंड भैरवाला, सर्व कार्य सिद्धीस जाती, सर्व बाधा नष्ट होती, सर्व मनोरथ सफल पूर्ती, चिंतिता मार्तंड भैरवाला, पुत्रार्थी लभते पुत्रप्राप्ती, धनार्थी धनप्राप्ती, विद्यार्थ्याला विद्याप्राप्ती होते, मल्हारी कृपाने सर्व शक्य, अश्वरथ पताका मिळते, भव्य सुंदर गृह लाभते, दास दासी राज्य मिळते, सुख समृद्धी शांती मिळते, करिता स्मरण मल्हारीचे आयुष्य आरोग्य यश प्राप्ती, धनधान्य स्फूर्ती, काव्य स्फूर्ती, प्रतिभा शक्ती, संस्कृत प्राकृते भाषा प्राप्ती मिळे, मल्हारी कृपेने, चंदन हाय शीतल त्याहून चंद्रमा अति शीतल, याही पेक्षा श्रेष्ठ शीतल, मल्हारी मार्तंड कवच देव राणा, मल्हारी देवा जय जयकार, माळसकांता जय जयकार, मेघनाथ महीपती जय जयकार, मैराळ खडगराजा जय जयकार, खंडेराया जय जयकार, जय राजा तव जय जयकार, प्रेमपूर स्वामी जय जयकार, येळकूट येळकूट जय मल्हार, येळकूट येळकूट जय खंडेराव, येळकूट येळकूट जय मल्हार, ऐसा मल्हारीचे करिता चिंतन, सर्वे संकटे दूर पळून जाती, सकल सुखे प्राप्त होती, सकल सुख समाधान मिळे, मल्हारी कृपेने धनधान्य परिपूर्ण राहे, होई सर्व इच्छा पूर्ण, लाभे मल्हारी भक्तांना, राजद्वारी मार्गावरी घोर संग्रामी असता जरी, अग्री चोर भयंकरी, कशाचीही बाधा न होये, दूरदृष्टी ग्रह दोष सुख शांती मिळे, नजर दोष दूर होई, नाना सिद्धी प्राप्त होती, सुख शांती सुखे पूर्ण मिळती, मनोकामना सर्व सफल होती, करिता चिंतन मल्हारी देवाचे, या मार्तंड भैरवाचे, जो कवच ऐकी त्याचे सर्व सिद्धीचे साधन, आनंदरूपी मल्हारी भगवान, त्याची भजितो मी सर्वदा, भजन पूजन मल्हारीचे करिता पठन कवचाचे, जो य पठन कवचाचे करी, मंत्र स्तोत्र जप करी, मंत्र स्तोत्र श्रवण करी, सर्व सिद्धी मिळती सहजासहजी, पार्वती मातेचा आशीर्वाद मिळती, पार्वती विचारी शंकराला, विनती माझी तुम्हाला हाय, संशय माझ्या मनात आला, त्याचे निरसन करावे देवा, नाव मल्हारी देवाचे, तुमचे स्वरूप दिसते साचे, भक्तांनी काय मानावाचे, भिन्न अथवा एक देव, शिव बोले पार्वतीला, प्रश्न तुवा उत्तम केला, सामान्य भक्ताच्या मनाला हीच शंका येईल, मी हाय विश्वासकार, स्वरूप माझे चराचर मीच हाय, मल्हारी मीच हाय, सर्व देव सर्व काही मीच हाय, मनी ठेवा हा विचार, मजून काही भिन्न नसे, मल्हारी आणि शंकर एकच आहे, नाही निराळे, खरोखर मल्हारी माझा अंश अवतार आहे, दृढ श्रद्धा ठेवावी, भजन पूजन मल्हारी जप कवच पठन, त्याची शिवशंकराची शिव मल्हारी एक असे स्तोत्र हाय, शिव मल्हारी संजीविनी हाय, जो कोणी शिव मल्हारी कवच श्रवण करी, त्याच्या घरी
सर्व धनधान्य संपूर्ण करी मल्हारी कवच संजीवनी ऐसे हाये दीर्घ आयुष्य मिळे ऐश्वर्याची असे खाणी आयुष्य आरोग्य चिंतामणी हृदयी धरा सदाचा त्रिकाल करिता कवच पठन कृपा होते न लागता क्षण चारी पुरुषार्थ लाभती जो मल्हारी कवच श्रवण करी लाभती मल्हारी भक्तांना मनी आणावे ते होती असाध्य ते साध्य होती मनवंचित फल मिळती मल्हारी कवच पठन करिता 10 वेळा प्रति दिवसात जो कोणी मल्हारी कवच पठन करे रोज ऐसे पठन करा 1 मास जितेंद्रिय उपवास भूमीवर शयन करा स्वप्नात येईल मल्हारी देवता वर देईल खरोखरी शतपाठ करिता साचारी शाप मुक्ती लाभेल नित्य सहस्र वर्तन करता अहोरात्री जप करा प्रत्यक्ष मल्हारी भगवान प्रकट होई दर्शन देई निज भक्ता मल्हारी राया तुझे नाव जो कोणी ये कवच निस्ते श्रवण करेल तरी सर्व सुखाचे असे धाम अमर्याद तो कल्पद्रुम भक्तद्वारा प्रकट झाला तू तीर्थ प्रयाग केवळ सौख्यदाता अति निर्मळ महीपती तू कृपाळ आलो शरण मी तुझ्या शरणा भजन पूजन जे तुझे करते नित्य कवचाचे वर्तन करती त्याच्या सुखे नको गणती हीच विणवी सेवे कराची श्री इत ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी महात्मे श्री गुरु मावली विरिचित प्राकृते मल्हारी कवच संपूर्ण। तर मित्रांनो इथे मल्हारी कवच आपलं संपूर्ण झालंय। आता श्री मल्हारी हृदय स्तोत्र आपण याच व्हिडिओच्या माध्यमाने ऐकूया। श्री गणेशाय नमो नमः। ओम अस्य श्री मल्हारी हृदय मंत्रस्य ब्रह्मा विष्णु महेश्वरा ऋषया अनुष्टुप छंदः श्री गंगा माळ सायुक्त मल्हारी देवता भूर्भुवस्व इति बीजं तत्सविरुण्यं इत शक्ति भर्गो देवस्य धीमहि इति कीलिकं धियो यो नः प्रचोदयातस्थितं श्री मार्तंड भैरव पित्यर्थ मम समस्तं पुरुषार्थ सिद्ध्यर्थ जपे विनियोग पूर्वशैतांबर देवं अग्र्यां रुद्रभैरवं दक्षिणें चंडरूपाय नैऋत्यां क्रोधभैरवं पश्चिमे उनन्तग्रीवं वायुव्यां कालभैरवम् उत्तरे सिद्धसिद्धार्थ ईशान्य शिवकर्पूरम् ऊर्ध्व कालविरूपाय अंबरे मलहाराणि अंतरिक्षं सदानन्दं एळकोटि स्वरूपिणम् एवमेकादशं देवं रक्षे त्रैलोक्य सर्वदा विजयी सर्वकामार्थ क्षेत्रपाल महीपते भूर्भुवर्मर्द्यम् ओंकारं द्विदले सहस्रभावनां नेत्रे त्रिपुरात्मकं देवं नासिके कामहारकं मुखे मुमुक्षुनाथायं कंठकर्म कलाकृतं हृदयं हरिलिंगायं स्कंदे कर्म हरिप्रियं पृष्ठे प्रिलियरुदाय उदरे उदया कर्जं मध्यं रक्षुतो कार्यार्थी नाभि नारद जायिते गुहं गुरुपपत्था नमायं जंगे जीव प्रदुक्त जानुमण्डलं जानात पदप्रासदं प्राप्त्यं अंगुष्ठे सर्वतीर्थानि सर्वांग परमेश्वरम् एवं अंगुषे दिवस्तं मार्तंड स्वरूपनं प्रथम काशीनाथ द्वितीयं पंचलिंगाय तृतीयं प्रेमलिंगाय चतुर्थ देवरूपिणं पंचम पंचप्राणाय षष्ठं षड्भुजं क्षेमकं सप्तम सपांकसिद्ध्यम् अष्टम अंबिकाप्रियं नवम जागनाथं च दशम शोषहारकम् एकादशं महारुद्र द्वादशं ज्योतिर्लिंगाय त्रयोदशं त्रियोगिर्च चतुर्दश भुवनत्रये पंचदक्ष मंडलपूर्वे षोडश च सामादिनं सप्तदक्ष गृहरूपम् अष्टदक्ष च अब्जकं नवदक्षं नैसर्गिकं देवी तन्नो देवी प्रसन्नतम् एकोनश विशन्ति नामानि विश्वम्भरं स्वरूपय ज्ञानसिद्धि भवेत् प्राप्ति एकादशं जपे जलि शमशाने दशपाठ च सप्तवार पठेनर सर्वश गो भवते हानि संग्रामे विजयी भवते अश्वत्थं विल्वं मादारं चन्दनं धातु पंचकं श्यामा सुगंधिं कांदाम्बं नववारं पठत्य सुखं मंत्रसिद्धिं नवरात्रेण अष्टरात्र च देवतं पंचरात्रे जनवश्यं त्रिरात्रं त्रिसममाहितं द्विरात्रे व्यग्रसर्पानां मोहनं मंत्रमालिका एवं हृदय मार्तंड पाठ शुभकुलं जये मार्तंड क्षेत्र मान्यो वा कर्मधर्म सुखवहं एवं विशन्ति ते कार्य मार्तंड रूप दर्शिनं भावार्थो तारके देव परब्रह्म स्वरूपिणं इतश्रुति समृद्धि योगानुवं श्री मार्तंड अवतार प्रोक्तम ईश्वर पार्वती संवादे मल्हारी हृदय स्तोत्रम संपूर्णम। तर मित्रांनो इथे आपलं श्री मल्हारी हृदय स्तोत्र संपूर्ण झालंय। आपण मल्हारी अष्टक आता ऐकणार आहोत। श्री गणेशाय नमो नमः। त्रैलोकी मणिमल दैत्य सकाळा अजिंक्य झाले मही तेही ब्राह्मण होम ध्वजे विद्वांसिली सर्वही आला ते समही सदाशिव स्वये सोडूनी ब्रह्मांड हो
तो हा पाहू चला कृपाजल निधी मल्हारी माळ सांकंत हो संगे घेऊनी सप्तकोटी गण हो आला असे भूतला खंडेराय म्हणून या प्रकटला अद्भुत त्याची लीला संबुदे मनिमल मर्दोनिया केला पहा डंच हो तो हा पाहू चला कृपाजल निधी मल्हारी माळ सांकंत हो घेता हा अवतार दुष्ट दमुनी सदभक्त रशेले गायी ब्राह्मण होम हवने हे धर्म स्थापिले कीर्ती गाती भृगुमनी जन सदा सत्कीर्ती उदंड हो तो हा पाहू चला कृपाजल निधी मल्हारी माळ सांकंत हो संतोषे जन सर्वदा उधळती भंडारा देवावरी झालासे विजयी म्हणून दिवाटया लावून या प्रेमरी केला वास शिवे तळा उचलून या निर्दाळिले दैत्य हो तो हा पाहू चला कृपाजल निधी मल्हारी माळ सांकंत हो पारंबी स्थळी प्रेमरी दतुपरी पालिस आला असे नळदुर्ग तिसरे विशेष चौथे जेजोरीचे असे ऐश्या जवस्थानी काविरती पृथ्वीत नख नवखंड हो तो हा पाहू चला कृपाजल निधी मल्हारी माळ सांकंत हो शोभे दिव्य कला सुरंभ पिवळा अपाद पर्यत हो झाले लोचन तृप्त पाहता मुख शशी तो माळ सांकंत हो अश्वारूढा कर स्वयंत्र झळके शस्त्र अखंड हो तो हा पाहू चला कृपाजल निधी मल्हारी माळ सांकंत हो ऐशा कुलदैवता नमुनिया जो नित्य भावे भजे त्याला काय उने नमागत सदा अध्याप ही देई मज दाता देईल भक्ती मुक्ती समान वारुणी पाषांड हो तो हा पाहू चला कृपाजल निधी मल्हारी माळ सांकंत हो मल्हारी अष्टक जो पडेल श्रवण करेल अथवा ऐकेल अत्यादरी त्याची कळी काळ दास्य करुणिया राहील तो खरे ते शाश्वत रंगीला निज सुखे वाराणिया डंब हो तो हा पाहू चला कृपा जलनिधी मल्हारी माळ सांकंत हो इथ श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी महात्मे श्री गुरु मावली विरचित मल्हारी अष्टकम संपूर्ण। तर मित्रांनो इथे मल्हारी अष्टक संपूर्ण झालंय। आता आपण याच व्हिडिओच्या माध्यमाने मल्हारी मार्तंडाचा जप आपल्याला हा मंत्र ऐकायचा आहे। नुसता आपण मल्हारी मार्तंडाचा मंत्र जप सुद्धा ऐकला तरी आपले कामे सहजासहजी होतात आणि मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात। हा मंत्र आपल्याला 47 हा जो मंत्र आहे मल्हारी मार्तंडाचा जो मंत्र आहे तो 47 वर्णांचा असून तो अत्यंत प्रभावी आहे, लवकर फळ देणारा आहे। या मंत्रांचा नित्य 11 वेळा जप जो करेल 11 माळी जप जो करेल मंत्र जप मनात जर करेल त्याच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतील। मल्हारी हे जे रूप आहे हे शिवशंकराचा एक अंश अवतार आहे, शिवशंभूचा बाबांचा भोलेनाथाचा हा एक अंश आहे आणि भोलेनाथ एवढे भोळे आहे, त्यांची भोळी भक्ती करणाऱ्या भक्तांवर मल्हारी देवता खूप लवकर भोळे सांब सदाशिव खूप लवकर प्रसन्न होतात। तर आता आपण ऐकूया मल्हारी मार्तंडाचा मंत्र। ओम ह्रीं भ्रूं त्रूं श्रूं ह्रूं ध्रूं प्रियानानंदम गंगा महालक्ष्म्यां सहिताय श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्हारे नमो नमः। भ्रमु ध्रूं ह्रूं श्रूं त्रूं भ्रूं ह्रीं नमः। हा राहिला मल्हारी स्तोत्र मंत्र। तर आता आपण श्री मल्हारी स्तोत्र या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत। श्री मल्हारी स्तोत्र। श्री गणेशाय नमो नमः। आदि बंधू गणराया मल्हारी स्तोत्र शतकम। आदि बंधू गणराया शिवगौरीच्या तनया मल्हारी स्तोत्र रचिया बुद्धी दे दातारा मग नमू सरस्वती ब्रह्मसुता विद्यादात्री स्तोत्र रचवया शक्ती माते दे दासाला नमिले कुल दैवता तुळजा भवानी माता मस्तकी वरद हस्ता ठेव लेकरांच्या खंडोबा कुल दैवत माझे परम पवित्र स्मरण करिता त्वरित कामनापूर्वी आता नमू गुरुवर्या प्रकाश रूपा स्वामी या मल्हारी स्तोत्र रचिया स्फूर्ती दे दासाला गोदावरी माझी माता रामचंद्र माझा पिता स्मरता त्या उभयंता आशीर्वाद लाभे परमपूज्य सद्गुरु मोरे दादा मस्तकी हस्त वरदा परमपूज्य गुरु मावली सर्वदा देतात प्रेरणा मार्तंड तोच मल्हारी सज्जनांचा तो कैवारी दुर्जनांचा असे वैरी खंडोबा जेजोरी कथा त्याची गोड भारी भावे जो श्रवण करी ईश्वर कल्याण करी त्याचे मार्तंड भक्तांची कथा ब्रह्मांड पुराणांची मार्तंड जन्म कहाणी सांगत असे संक्षुष्पुणी भक्त ज्ञानेश्वर कृतयुगाची ही कथा वर्णे मार्तंड
मार्तंड पाहता तो निवारी भव्य व्यथा मार्तंड भक्तांची मनीचूर या पर्वती धर्मपुत्र सात यती जाऊनी वस्ती करीती जप तप करी पाटे सर्व उठती स्नान संध्या पूजा करीती तपच्चाला बसती नित्य नेम त्यांचा मणिपूर या नगरी मल्लासूर राज्य करी मनी त्या मदत करी अनुज तयाचा पूर्ण जन्म होत कृत मधु कैटभ असुर विष्णू घेई मांडीवर वध त्यांचा करी रक्त ते पाताळ लोकी पडे शेषांच्या मस्तकी त्यापासून जन्म घेती कीटक ते दोघे घोर तप करती संतोषली पशुपती मनी मल्ल नाम देती त्या दोन कीटका शिवमणे मागावर मागती दोघे सत्वर देवा स्वया करा ठार तुम्हीच आम्हाला मस्तकी चरण असावे कायम आम्ही धरावे आणि तुम्ही आधी नावे यावे महेशा आमचे तथास्तु म्हणे शंकर कैलास पर्वतावर गेला मग उमावर वर त्यांना देत मनी मल्ल पृथ्वीवर राजधानी मणिपूर जनता त्रासली फार अत्याचारे त्यांच्या ब्रह्मदेवा दिलावर प्रबळ झाले असुर गांजली प्रजा अपार त्या मनी मल्लांनी मल्लासूर एक दिनी सैन्यासह गेले दिनी सप्त ऋषींना त्रास देऊनी आश्रमा लुटले यज्ञकुंड त्यांनी मोडली देवघरात घाण केली बायका मुले मारली विहिरीत ढकलली ऋषी झाले भयभीत गेले धावत पडत दुर्वासा शापे सुरक्षित लवथळेश्वरी धवुलगिरी पर्वती कुटुंब गुरे ठेवती इंद्रलोकी स्वयंजाती इंद्राला भेटण्या इंद्रायला वर्णिल्या व्यथा इंद्रमध्ये असमर्था ब्रह्मा भेटला त्वता धाडे विष्णू लोकी विष्णू असे असमर्थ एकटा शिव समर्थ इतरा भेटणे व्यर्थ चला भेटू तया गेले कैलास पर्वती विनविला उमापती दृश्य कुष्ट दुष्यकृते सर्व सांगती मनी मल्लाचे ते ऋषींना म्हणे शंकर तुमची तपस्या थोर कान केले तुम्ही ठार शापूनी दैताला दिला असता जर शाप नष्ट झाले असते तप घडले असते पाप म्हणे ऋषी मुनी करुणामूर्ती शंकर संतापला अनावर महामारीचा अवतार जटा आपटता भैरवाचा अवतार धरती शिवशंकर रूप धरी भयंकर चंद्र बने अश्व खडग धरिले विशाल दुसरे हाती त्रिशूळ भासला कृतांत काळ असुर सैन्याला अगणित शिवगण रुद्र आणि गजानन कार्तिके भूतगण शिवाचे सैन्य ते मार्तंड आज्ञा देऊन बोलवी युद्ध लागून देव सैन्य देऊन आले मदतीला पोचले मणिपूर सैनिकांचा महापूर करी जय जयकार मार्तंड देवाचा असुर सैन्य प्रचंड करावया तया दंड सिद्ध झालासे मार्तंड आला रणांगणी वार्ता येता कानावर ते मणिमल असुर खेकस्ती दूतावर प्रशंसिता शिवारा भैरवाची निंदा करी देव नव्हे तो भिकारी बसत असे बैलावरी मूळचा शंकर जात असे शिखरावर सैन्याचा महासागर पसरला दूरवर महात असे मल्ल प्रधान पाठवी हेर महती खुलासेवर मिळविता चतुर मनी मला सांगावे गांजलेत ऋषीवर त्रास दिला तयाकार संतापला उमावर आलेसे लढण्या अस्वस्थ झाला असुर प्रदान देत असे धीर सेनापती त्याचा शूर आतुर लढण्या राहा तुम्ही निश्चिंत मिळता आज्ञा त्वरित जिंकेन इंद्रा निश्चित आज्ञा मिळे तया इंद्राने सोडेनी शर निर्जर ध्वंसी केला ठार भैरव प्रशंसी इंद्र मृत सैन्य उठे दैत्य सैन्य झाले ठार संतापला मल्लासूर युद्ध करणा आतुर झाला भैरवासे खडगदृष्टी सेनापती मलला समजावती त्याची आज्ञा मिळ युद्धात जाणीला कार्तिकेसी लढत त्याशी बोलला कुत्सित भीषण युद्ध दोघात मोर झाला ठार षडानन संतापे अति शोधत असे तीक्ष्ण शक्ती छातीवर आदळती दैत्य सोडी प्राण उल्कामुख सेनापती होता पराक्रमी अति लढण्यास गणगती भैरव पाठवी उल्कामुख होता शूर बलाढ्य निर्दय क्रूर प्रचंड सैन्य बरोबर घेऊन आलासे दैत्य क्रूर चेष्टा करी मोदक खाण्या जा घरी दैत्य हे मोदका परी बक्षितो गणेश दैत्यांचा गदा प्रहार झेलीला वरच्यावर जाड तंड छातीवर आदळता मेला उल्कामुख रणी मेला कुंतलोंब पाठविला त्याच्या सवे लढण्याला जय नंदी आला शंकरासारखे रूप नंदी शोभत असे खूप घनघोर युद्ध खूप दोघेही करी नंदीने मारला बाण तो आर पार निघून गेला तरी फिरून दैत्य उभा राही दैत्य नंदीचा रथ मोडे मारिले दयाचे घोडे क्रोंदे नंदी बाणे सोडे कुंतलोंब मेला मल्लानुज मनी असुर लढण्या होई अधीर संतापलेला असुर रणांगणी आला जिंकल्यास समाधान मरता अमर होईन विश्वास व्यक्त करून गरजे भयंकर उंच ताड माड दिसे 20 हाती शस्त्र असे पाहुनी मार्तंड हसे एकटा लढल्या दैत्यांचा न पडे प्रभाव धरिले मायावी रूप युद्ध रंगलेसे खूप मनी मार्तंडाचा करी चक्क वाचकवी दैत्य मार्तंडा फसवी साप मारुणी तेव चेतवी मार्तंडाला मनी मार्तंड अग्नी आश्रे सोडे मनी जलामध्ये पडे पाणक्षेत्रा नाव पडे
तुरंगम तीर्थ त्रिशूळ घेतला हाती, वापरली पूर्ण शक्ती फोडून दैत्यांची छाती. त्रिशूळ स्थिरावे पाय देण्या डोक्यावरी, उचलता मनी धरी भक्ती उमळे उदरी. स्तुती करी दैत्य मार्तंड म्हणे मागवर, दैत्य म्हणे मुक्त कर कुटुंबाचे भले कर. मोक्ष मिळे तया दुःखी झाला महासुर, भले करावे विचार करी तसे गंगाधर. विष्णू बने दूत समजावी मल्हारी, सुडांगरी त्याच्या उदरी. भंपक गर्जना करी लढेन म्हणाला लढवी, घृत मारी रथ हत्ती घोडे मारी. चूर्ण करी शस्त्रधारी गिळूनही टाके, मल मारे घृत मारी. मार्तंड संतापे भारी, असुराशी युद्ध करी डावा हात तोडी. हत्ती बने मल्लासूर, रूप त्यांचे भयंकर त्याचा उग्र अवतार. मार्तंड पहिला उगारली तलवार, दैत्यधरी वरचेवर कुत्सित बोलला फार. मार्तंडा असुर मार्तंड सोडी, अग्निशास्त्र मल सोडिते जलाश्र. मार्तंड्याने मारुतास्त्र सोडिले त्यावेळी, पाशुपतीश्रयी जपला. त्रिशूळही मंतरला असुरावर सोडिला, भैरवाने तेव्हा मले प्रतिकार केला. त्रिशूळ नाही थांबला छातीवर आढळला, जाऊन दैत्यांच्या कोसळला पृथ्वीवर. लढाईला हो तयार म्हणत से शशीधर, शिरी ठेवी पाया जाहल असे चमत्कार. नैनी दाटले नीर, स्तुती करीतेसे फार. मार्तंड भैरवाच्या पदस्पर्श तुझा थोर, भक्ती दाटली अपार. देवा आता दया कर मागत असे वर, तुझ्या नावाबरोबर माझे नाव घेव नर. बाय माझ्या शिरावर चिरतन राहो, श्रद्धेने भक्ती करीते प्रसन्न कैलासपती होवो. पावे त्या सत्वर करती कामना पूर्वी, तुझे दर्शन घडावे घरी ऐश्वर्य दिसावे. सुख आरोग्य नांदावे, टळावे संकट, ऐकावी त्याची प्रार्थना. पूर्ण करावी कामना, नष्ट करावी वासना, मदतीस जावे जे तुमचे भक्तगण. करी महात्मे पठन अथवा करी श्रवण, कल्याण करावे त्यांचे. असुरांची मृत्यू वार्ता, 5 पुत्रा समजता संतापले ते तत्वात. सूड घेण्या धावले पाहुनिया अविचार, भैरव संतापे फार पर्वत करी स्तवर. शाप देऊनी धर्मपुत्रा बोलावले ऋषीवर, सुखावले आश्रमी राहू लागले. सुखा समाधानाने चिंता केली तुम्ही दूर, आता द्यावा एक वर. देवा येथे व्हावे स्थिर, स्वयंभू लिंगात मार्गशीर्ष पुण्य मास. शुद्ध षडच्या दिवस, शुद्ध षष्टीचा दिवस, रविवार नक्षत्र खास. शततारका ते जयस्थान, जे जयाद्री अपभ्रश बने जेजुरी. खडग धरिले करी म्हणून खंडोबा, 2 लिंग प्रकटली एका कल्पवृक्षाखाली. दर्शनाला गर्दी झाली मैराळ मूर्तीचा, हळद देवाच्या अंगाला लेप चंदनाचा लावला. भक्तिभाव ओळखला मार्तंड भैरवे म्हणी तसे मागावर. प्रसन्न झाला शंकर भक्तगण, चिंता दूर करीन सर्वदा. मल्हारी महात्मे जो कोणी पठन करी, त्याच्या घरी सर्व सुखे संपदा धनधान्य परिपूर्ण राहती. करा भजन कीर्तन कामना करतो पूर्ण. मार्तंड भैरव सुवासिनींना सौभाग्य अखंड राहो, रोगीजनांना आरोग्य उजळे सत्वर भाग्य. खटोबा भक्तांचे निर्दाना भेटे संपते, निपुत्रा देई संतती टळे निश्चित आपती. खंडोबा कृपाने मार्गशीर्ष चंपाषष्ठी, रविवारी योग वैद्युती. अश्विन नवमी तिथी महिमा विशेष, चैत्र षष्ठी संक्रांतीला वा कार्तिकी पौर्णिमेला भक्त येतात स्नानाला मौन धारितात. देवीचे दर्शन करी अष्टतीर्थी स्नान करा, देवावर उधळा भंडारा कल्याण होई. मल्हारी महात्मा पठन करा, श्रवण स्तोत्रे पठन करा. भावी करती भक्तजन जे जे इच्छा मागती, त्याची इच्छा पावती लवकर. इत श्री मल्हारी महात्मे शतक स्तोत्रम संपूर्ण. तर मित्रांनो, इथे मल्हारी स्तोत्र शतक हे संपूर्ण झालेले आहे. तर आपल्या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने खूप काही आपण प्रभावी सेवा, यश स्तोत्र, मंत्र पठन, कवच, अष्टक श्रवण करून चुकलं आहोत. तर आपल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपल्या देवघरात जर तुम्ही हा माझा व्हिडिओ लावून दिला, तर हातात अगोदर पाणी घेऊन घ्या आणि तांदूळ घ्या आणि संकल्प करा. खंडेराव देवाला, मल्हारी देवाला प्रार्थना करा की तुमच्या मुलींच्या जे काही तुमच्या इच्छा असतील, लग्न होत नाही, नोकरी भेटत नाही, संतान प्राप्ती नाही, कुठलीही इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी संकल्प घेऊन हे सर्व मंत्र स्तोत्र तुम्ही पठन करा. तर आपले मल्हारी देवता, खंडेराव देवता हे आपले सर्वात लवकर इच्छा पूर्ण करतात. एवढी शक्ती आणि पॉवर आहे या मल्हारी स्तोत्रामध्ये, पठनामध्ये, कवचामध्ये, मल्हारी अष्टकामध्ये. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला संपूर्ण मल्हारी सप्तशतीचे जे मंत्र स्तोत्र होते मी ते तुम्हाला श्रवण करून चुकली हवं. तर मला अशी प्रार्थना आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त जणांना शेअर आणि कमेंट्स नक्की करा की तुम्ही कुठून, कोणत्या गावाहून माझा हा व्हिडिओ ऐकत आहेत. आता आपण क्षमा प्रार्थना ऐकूया आणि मग खंडेरायाची आरती करूया. क्षमा प्रार्थना.
अपराध सहस्रोजे मानुनी दास माफी, आव्हान न जाणे मी, नेने पूजन माफी दे. मंत्रहीनम क्रियाहीनम मी पूजन जे केले, शता पराब्दी जरी जो, ज्याला सद्गती लाभते त्याला मी अपराधी. शरण दहेचे पात्र अहोगे, अज्ञान विस्मृती भ्रांती ते करी माफ हो देवा. येळकुट येळकुट माझी पूजा करी गोळ, गुहागुनी अतिगुह मज लाभो सिद्धी तुझ्या. क्षमा प्रार्थना स्तोत्र होती हातून माझ्या, मला तू शिवशंकरा. न जाणे विसर्जन मला तू चंद्रशेखरा. भक्तिहीन सुरेश्वरा पावे सापाल्य तव कृपे, मल्हारी नाम घेत असे ब्रह्माजी देऊ न शके. आलो मार्तंड भैरवा, जशी इच्छा तशी करे. न्यूनधिक तया गुणे प्रसन्न हो त्र्यंबकेश्वरा. जय मल्हार तुष्ट हो माळ संकांत तू माझा. जप ऐक हा प्रसादाने खंडेराया टीका प्राकृत भावार्थ. श्री गुरु मावली विरचित श्री कुल दैवत चरणनपर्ण नमस्तु. श्री स्वामी चरणनपर्ण नमस्तु. क्षमा प्रार्थना स्तोत्र हे आपली क्षमा प्रार्थना, जी आपल्याकडून जे काही चूक भूल झाली असेल ती आपण मल्हारी देवतेला खंडेरायाला क्षमा प्रार्थना केली आहे हात जोडून. तर आता खंडेरायाची आरती करूया. पंचानन हय वाहन सुरभूषित निळा, खंडामंडित दंडित दानव अवलीळा. मनी मल्ला मूर्धनिया जो दुसपर पिवळा, हिरे कंकणे बाशिंगे सुमनांच्या माळा. जयदेव जय शिव मल्हारी, वारी दुर्जन असुरा भवदुस्तर तारी. सुरवर सवर वरदे मज लागी देवा, नाना नामे गायीन ही तुमची सेवा. अघटित गुण गावया वाटत असे हेवा, फणीवर शिनला तो किती नर पामर केवा. रघुवर स्मरणी शंकर हृदयी निवला, तो हा मल्लांत अवतार झाला. या लागी आवळे भावे वर्णिल्या, रामी रामदास जीवलग भेटला. जयदेव जय मल्हारी देवा, जय खंडेराव देवा. तर इथं ही खंडेराव देवाची आरती आपली संपूर्ण झाली आहे. आणि ऐकणार आहोत की तळी कशी भरतात. तर हे मल्हारी सप्तशतीचे जे पारायणाचे हे दिवस आहेत, तर या दिवसांमध्ये आपल्याला श्री स्वामी स्तवन, मल्हारी कवच, मल्हारी हृदयस्तोत्र, मल्हारी अष्टक, मल्हारी मार्तंडाचा जप, क्षमा प्रार्थना, खंडेरायाची आरती, खंडेरायाची माहिती, विशेष प्रसंगी तळी कशी भरतात आणि कशी प्रार्थना करतात, तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत. अशा संपूर्ण सेवा आपल्या एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देऊन दिलेली आहेत. तर आता आपण ऐकणार आहोत तळी कशी भरतात. तर मुनीनांना सप्तकोटींना वरद भक्त वत्सलाम, दृष्टमर्दन देवेश वंदेहम माळ सापती. कुळधर्माच्या वेळी नैवेद्य दाखवण्यापूर्वी तळी भरतात. तामनात तांदळाचे अष्टदल काढून त्यात भंडारा म्हणजे हळद भरतात. नंतर मध्यभागी तांब्यात पैसा, सुपारी, वर नागवेलीची पाने ठेवून नारळ ठेवतात. 5 नारळाची तळी याची कलशासह पूजा करतात. 5 मुलांनी हात लावून ताम्हण वर उचलून त्यावर 3 वेळा कपाळ टेकवतात व येळकुट जय मल्हार सदानंदाचा येळकुट माळ सांकांतकडे पठार की जय जय असा जय जयकार करतात. तसेच काही प्रदेशात सदानंदाचा येळकुट मल्हार, येळकुट हर हर महादेव, चिंतामण मोरिया, भैरोबाचा चांदोबा, अगडबम नगारा, सोन्याची जेजोरी, मोत्याचा तुरा, निळा घोडा, पायी तोडा, कमर गरगोटा, बेंबी हिरा, गळ्यात कंठी, मोहन माळा, डोईवर शेला, अंगावर शाल, सदा हिलाल, जेजोरी जाई, शिकार खेळी, माळसा सुंदरी, आरती करी देवा, ओवाळी नानापरी, देवांच्या शिंगारा, कोट लागे शिकरा, खंडेरायाचा खडगा, भंडाराचा भडका, बोल संदानंदाचा येळकुट जय मल्हार असे म्हणतात. हे म्हणताना हातात देवटी बांधली असते. विवाहपूर्वीचा कुलधर्म असेल तर भाऊबंधन ही त्यांच्या दिवट्या आणवयाच्या असतात. नंतर वरील प्रमाणे आपण जे काही बोललो ते सर्व बोलतात आणि जय जयकार करतात. जेजुरीच्या दिशेने दिवट्या बुदल्या घेऊन थोडे चालायचे असते, किमान 5 पावले. त्या दिशेस खोबरे व भंडारा उधळून जय जयकार करून घरी यायचे आणि नंतर नैवेद्य, आरती आणि पारणे सोडायचे असते. नारळ फोडून प्रसाद वाटायचा. विवाह निमित्ताने अगोदर किंवा नंतर जेजुरीत जोडप्याने गेल्यावर वाग्यात जेवायला घालणे आवश्यक आहे किंवा अगोदर घरी मिळाल्यास जेवायला घालावे. इतर वेळी केव्हाही रविवारी तळी भरावी. जेजुरीच्या खंडेरायाच्या यथासांग अभिषेक, नैवेद्य, वाग्यात जेवायला घालणे, तळी भरणे, दिवट्या पाजळणे, आरती वगैरे पूजा केली जाते. आणि तीर्थक्षेत्रात पिंडदान, स्नान, दर्शन हे तिन्ही विधी केल्याने पुण्यफळाची प्राप्ती होते. तर अशी ही तळी भरण्याची पद्धत आहे. तर मित्रांनो, आपण संपूर्ण सेवा, मंत्र, स्तोत्र आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकलेले आहेत. श्री